ते 12 दिवसा अगोदर फक्त आणि फक्त 15 ते 16 महिन्यापूर्वी बांधलेला पूल नांदेड सारख्या गाजलेल्या शहरातील मुख्य वर्दळीतला पूल कोसळणं दुर्दैवी असं आहे असं आम्ही या ठिकाणी मानतो. पाहायला गेलं तर संपूर्ण नांदेडमध्ये विकास कामाचा सुळसुळाट झालेला आहे आणि त्या माध्यमातून तितक्याच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुद्धा नांदेड शहरामध्ये उद्भवलेला आहे हे आपण एवढ्या वेळाने पाहू शकता. ज्या पद्धतीने 16 महिन्यामध्ये हा पूल कोसळला त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की नांदेडच्या राजकारण्यांना विकास करायचा नसून नांदेडच्या राजकारण्यांना स्वतःचा विकास करत असताना तिथल्या ठेकेदाराकडून जास्तीत जास्त टक्का मिळवायचा आहे हे त्यांचं प्राथमिक उद्दिष्ट असल्याचं या माध्यमातून आपल्याला दिसून येते. कारण आपण जर बघितलं असेल कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा इतिहास अतिशय काळा इतिहास राहिलेला आहे. कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चरला 2015 साली कर चुकवेगिरीसाठी छापे पाडण्यात आले होते. मध्य प्रदेशमध्ये कामात दिरंगाई केली, कामाचा दर्जा टिकवला नाही म्हणून कल्याण टोलवर ब्लॅकलिस्टेड कंपनी म्हणून त्याची यादी काढली होती. औरंगाबादमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने त्यांना 53 कोटीचा दंड ठोठावा लागला होता. असे एक ना अनेक उदाहरणं, काळ्या कुट्टा उदाहरणं कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचं असताना नांदेडच्या राजकीय नेत्यांनी कोणत्या विशेष प्रेमापोटी त्यांना इथला ठेका दिलेला आहे समजायला मार्ग नाही. परंतु नांदेडच्या राजकीय नेत्याला, सत्ताधाऱ्यांना एका गोष्टीचा विसर पडलेला दिसतो की हा पैसा जो आहे पैसा जनतेचा आहे, त्यातला टक्का तुम्ही खाण्यासाठी हपापलेले असाल तर याद राखा येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी तुमचा नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून, सर्व जनतेच्या माध्यमातून, तिथं आलेल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला आणि सरकारला सांगू इच्छितो कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा तात्काळ दाखल झाला पाहिजे. यासाठी वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळात लढाई लढणार आहे आणि त्या लढाईचा आज हा आघात आहे. माननीय देवेंद्र फडणवीस म्हणतात की पूल पडला, महाराष्ट्राची बदनामी नको, चर्चा करू नका. ती मिसिंग लिंक तुटला, प्रचंड मोठी हानी झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी नांदेडचा पूल पडला. काल आपण बघितलं असेल दिवा जंक्शन जवळ बुलेट ट्रेनचा पूलच वाहून गेला. संपूर्ण